कधी सुखी माणूस आला नाही, आला तो दुःखी झालाय. आम्ही दुःखी आलो या मार्गामध्ये 45 वर्षाच्या अगोदर. 1980 मध्ये या मार्गाला जॉईन झालो. तेव्हापासून आम्ही बाबा बरोबर काही दिवस चांगले म्हणजे दौरा जुरा, जो पहिला दौरा 20 दिवसाचा झाला होता सौराष्ट्राचा दौरा, त्या सौराष्ट्राच्या दौऱ्याला सुद्धा बाबांच्या सोबत गेलो होतो. तेव्हा बाबा आम्ही कुठेही जर थांबलो, चहा घ्यायचा, स्वतः बाबा आणि आई दोघांचे पैसे द्यायचे, आम्ही आपले आपले पैसे द्यायचे. बाबा कसे होते सर्व मी त्या दौऱ्यामध्ये बाबांना सर्व माहिती घेतली, ओळखलं. बाबा कुठेही म्हणजे असे होते ते की निष्काम कार्य करणारे होते. बँकेमध्ये सुद्धा मी काम केलं. बँकेमधला एक छोटासा अनुभव सांगतो. मी खेड्यावरून आलो होतो आणि बँकेमध्ये बाबांच्या आदेशाने काम करायला लागलो. सांगायला गेलं अनुभव भरपूर आहेत बाबांचे, आईचे. तर बघा, ते हा ज्यावेळी भवन बनत होता त्यावेळी बाबा घरून बँकेमध्ये यायचे आणि मंडळाचे अध्यक्ष ते सुद्धा त्यांच्यावरून बँकेत यायचे. आणि तिथं आल्यानंतर आमचे मॅनेजर होते सुताने साहेब, त्यांनी सांगितलं की बाबा आले की तो इकडे कॅबिनकडे लक्ष देत जा. कोणाला पाणी लागतंय, कोणाला चहा लागतंय, कोणाला चहा लागतंय, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तिकडचं मग ते पाहतील. त्याप्रमाणे बाबा आले ते माझी ड्युटी. बाबा कोणी सांगितलं सुतानी साहेबांनी किंवा जे बँकेचे पिकनी एजंट होते, कधी बाबा स्वतः आपल्या जवळचे पैसे देऊन सांगायचे, चहा बोलत होते ते कॅबिनमध्ये 10-5 लोक बसत होते त्यांच्यासाठी. कधी बाकीचे लोक जे चहा आणूनही द्यावं लागत होतं. तर बघा, आणि तिथं चहा पाणी झाल्याच्या नंतर बाबा भवनात जात होते. भवनात जात होते तर मला एक दिवस सांगितलं बाबांनी की म्हणे ठवकर आम्हाला दररोज भवनात जायचं आहे. चहा वगैरे झाला की दररोज न सांगता तो म्हणे आमच्यासाठी रिक्षा आणायचं आणि किती पैसे द्यायचे आहेत ते मग सांगून द्यायचे मला. तर बाबा म्हटलं ठीक आहे. आता मी काय